सदर बाजार पोलीस स्टेशन हद्दीत एका 9 महिन्याच्या गरोदर महिलेचा थरारक खून झाल्याची घटना घडली आहे। आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करून धक्का दिल्यानंतर तिच्या गरोदर मुलीला गळा दाबून भिंतीवर डोके आपटून खून केल्याचा आरोप आहे। दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3:30 वाजता उत्तर सदर बाजार अलकुंटे चौक बाळप्पा तालीम सिंह गर्जना मंडळाजवळ ही घटना घडली। फिर्यादी लक्ष्मी राम म्हेत्रे वय 55 व तिची मुलगी सोनी गणेश रामपुरे मयत घराबाहेर बसलेल्या असताना त्यांच्या घरासमोर राहणारा बापू सुरेश आरगोळ वय 26 याने घरातील साऊंडवर मोठ्याने गाणी लावून गल्लीतील लहान मुलांसोबत नाचत गोंधळ घालत होता। फिर्यादीने आरोपीला म्हटले की माझी मुलगी 9 महिन्यांची गरोदर आहे, तिला धक्का लागेल, साऊंड बंद कर आणि गोंधळ थांबव। यावरून आरोपीने रागाच्या भरात फिर्यादीला शिवीगाळ केली आणि धक्का देऊन खाली पाडले। त्यानंतर आरोपीने सोनी गणेश रामपुरे यांना एका हाताने तोंड दाबून आणि दुसऱ्या हाताने गळा आवळून भिंतीवर जोरात डोके आपटले। सोनी 9 महिन्यांची गरोदर असल्याचे माहीत असूनही आरोपीने हा निर्गुण खून केला। फिर्यादी लक्ष्मी राम म्हेत्रे यांनी सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। ही घटना परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणारी आहे। गरोदर महिलेवर झालेल्या या निर्गुण हल्ल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। काय झालं होतं रात्री काय नाही, ते टेप लावले होते, जरा आवाज कम कर बाबा, पोरगी असा आहे, डिलर आहे, मग कम कर म्हणून एवढंच म्हणले। पोरगी काय बी म्हणलं नाही, त्याला आल्याला गळाच दबवले त्याला। पोटात होती पोरगी। एवढंच बाणन बघ, काय बाणन। किती वाजता झालं? 3 वाजता झाले, सकाळी 3 वाजता दुपारी। ले चटप 4 अయింది, ఇక్కడ चटप 4 अయింది, 5:30 आहे ना। असं दाबवले नाही, ते जयंतीचा गाणं लावलं होतं त्यांनी। पोर कम कर बाबा, आवाज कर नको म्हणला तर आल्याला गाळा सुद्धा दाबवले ते। मला बी दाबवले त्यांनी। पोरगी असं आहे बाबा, सोड म्हटलं तर दाबवले बघ। काय नाव काय ते समोरचं? त्याचा बापू आमच्या बहिणीला असं केलं तिने। आम्ही नुसतं का म्हणलं त्याला टेप बंद करा म्हणले, तिने ऐकलं नाही। आमच्या बहिणीला येऊन गळा दाबले, आमच्या आईला पण गळा दाबले तिने। असं करून मग आम्हाला सगळ्यांना मारून मग गेले तिने। आमच्या बहीण काय तर म्हणली तर ते चुकीने काय तर आम्हाला सांगायचं तर नाही सांगितलं तिने। असं करून गेले तिने, आमच्या बहिणीला गळा दाबून मग पाडून गेले पळून, मग आलंच नाही घरीच्या तिथं। काय बहिणीचं नाव काय? सोनाली, सोनी नाही कदा, सोनी आडनाव ओळखी गणेश रामपुरे, गणेश रामपुरे त्यांचं। किती जण होते ते समोर? प्रेग्नंट होतं तिने। 9 महिना चालते। कोणतेच पोरग होतं, पोटात बाळ होतं, समोरचं तेच पोरग होतं, अजून कोण होतं? समोरचं नाव गीताबाई म्हेत्रे। गीताबाई म्हेत्रे होते तिने। Now and press the bell icon. Never miss a